नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांग लाभार्थी, संजय गांधी निराधार योजना, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर सर्व पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। हयातीचा दाखला सादर करणे का महत्त्वाचे आहे? भविष्यात रहिवासी दाखला अनिवार्य होण्याची शक्यता का व्यक्त केली जात आहे? तसेच नवीन अर्ज करताना वीज बिलाबाबत कोणते नवीन बदल होऊ शकतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम हयातीचा दाखला म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया। हयातीचा दाखला म्हणजे संबंधित लाभार्थी जिवंत आहे आणि अजूनही योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे याची अधिकृत खात्री करणारे प्रमाणपत्र होय। दरवर्षी शासन लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी हा हयातीचा दाखला मागवते। यामुळे ज्या व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत आहेत आणि योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनाच पुढील पेन्शन मिळत राहते। पूर्वी हा दाखला तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन ऑफलाईन पद्धतीने सादर करावा लागत होता, मात्र आता डिजिटल प्रणालीचा वापर वाढत असल्यामुळे काही ठिकाणी लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे। म्हणून अनेक लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला सादर केला आहे, पण अजूनही काही लाभार्थ्यांनी हा दाखला सादर केलेला नाही। त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी आपल्या संबंधित तहसील कार्यालयाकडून कोणती प्रक्रिया लागू आहे याची माहिती घेऊन आवश्यक असल्यास वेळेत हयातीचा दाखला सादर करावा। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर हयातीचा दाखला सादर केला नाही तर काय होऊ शकते? तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांनी अद्याप हयातीचा दाखला दिलेला नाही त्यांच्या पेन्शनच्या पुढील हप्त्यावर परिणाम होऊ शकते। म्हणजेच हयातीचा दाखला पूर्ण न केल्यास पुढील महिन्याची पेन्शन थांबवण्याची शक्यता सांगितली जात आहे। म्हणून ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत हयातीचा दाखला सादर केलेला नाही त्यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, कारण पेन्शन नियमितपणे आपल्या खात्यावर जमा होत राहण्यासाठी शासनाने मागितलेली आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या हयातीच्या दाखल्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्यावी। मित्रांनो, आता अनेक लाभार्थ्यांच्या मनात एक प्रश्न आहे की जुलै महिन्याचा हप्ता अजून काही जणांना मिळालेला नाही, मग पुढील महिन्याच्या पेमेंट बाबत चर्चा का केली जात आहे? तर मित्रांनो, याबाबत असे सांगण्यात आले आहे की जुलै महिन्याचा हप्ता मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना अजून जुलै महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नये। मात्र यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ज्या लाभार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे पूर्ण नाहीत किंवा काही प्रक्रिया बाकी आहे अशा लाभार्थ्यांना भविष्यात पेन्शन मिळवताना अडचणी येऊ शकतात। म्हणून आपली सर्व कागदपत्रे आणि आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून पेन्शन नियमितपणे मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही। मित्रांनो, आता आपण एका दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल माहिती घेऊया। भविष्यात विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रहिवासी दाखला म्हणजेच आपल्या राहत्या ठिकाणचा अधिकृत पुरावा आवश्यक केला जाऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे। म्हणून लाभार्थ्यांनी शेवटच्या वेळेपर्यंत वाट न पाहता आपली आवश्यक कागदपत्रे आधीपासूनच तयार ठेवणे फायदेशीर ठरू शकते, कारण भविष्यात एखादी नवीन योजना जाहीर झाली किंवा एखाद्या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली तर कागदपत्रांची कमतरता असल्यामुळे अडचण येऊ शकते। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रांची माहिती ठेवावी आणि आवश्यक असल्यास रहिवासी दाखला तयार करून ठेवावा। मित्रांनो, आता अनेक लाभार्थ्यांना एक प्रश्न पडतो की रहिवासी प्रमाणपत्र आणि डोमासाईल प्रमाणपत्र यामध्ये फरक काय आहे? तर मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचे झाले तर दोन्ही कागदपत्रांचा उपयोग एखादी व्यक्ती कोणत्या ठिकाणी वास्तव्यास आहे हे सिद्ध करण्यासाठी केला जातो। अनेक लाभार्थ्यांकडे डोमासाईल प्रमाणपत्र असते तर काही लाभार्थ्यांकडे रहिवासी प्रमाणपत्र असते। मात्र दोन्ही कागदपत्रांमध्ये काही प्रशासकीय फरक असू शकतो। काही तहसील कार्यालयांमध्ये डोमासाईल प्रमाणपत्र स्वीकारले जाते तर काही ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते। म्हणून लाभार्थ्यांनी आपल्याकडे यापैकी किमान एक तरी कागदपत्र उपलब्ध ठेवणे फायदेशीर ठरू शकते। यामुळे भविष्यात एखाद्या योजनेसाठी किंवा अर्ज प्रक्रियेसाठी कागदपत्रांची आवश्यकता भासल्यास अडचण कमी होऊ शकते। मित्रांनो, आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सरकारकडून कधीही नवीन योजना जाहीर होऊ शकते
किंवा एखाद्या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होऊ शकते। अशा वेळी जर आपल्याकडे आवश्यक कागदपत्रे तयार नसतील तर अर्ज करताना अडचणी येऊ शकतात। म्हणून लाभार्थ्यांनी शेवटच्या क्षणी धावपळ करण्यापेक्षा आपली कागदपत्रे आधीपासूनच तयार ठेवणे फायदेशीर ठरू शकते। यासोबतच दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरही काही योजनांसाठी रहिवासी प्रमाणपत्रे सारखी कागदपत्रे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे। विशेषतः नवीन लाभार्थ्यांना अर्ज करताना ही कागदपत्रे आवश्यक ठरू शकतात। त्यामुळे जे लाभार्थी नवीन योजनेसाठी अर्ज करण्याचा विचार करत आहेत त्यांनी आपली सर्व कागदपत्रे आधीपासूनच तयार ठेवावीत, जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही। मित्रांनो, आता आपण आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल माहिती घेऊया, तो म्हणजे वीज बिलाबाबत बदल। पूर्वी संजय गांधी निराधार योजना आणि इतर पेन्शन योजनांसाठी अर्ज करताना वीज बिल सादर करण्याची आवश्यकता नव्हती। मात्र भविष्यात नवीन अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांकडून वीज बिलाची मागणी केली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। म्हणजेच नवीन अर्ज प्रक्रिया करताना इतर कागदपत्रांसोबतच वीज बिल हे देखील आवश्यक कागदपत्रांमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते। त्यामुळे नवीन लाभार्थ्यांनी भविष्यातील संभाव्य बदल लक्षात घेऊन आपल्या आवश्यक कागदपत्रांची तयारी ठेवणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, आता आपण वीज बिलाचा उपयोग कशासाठी केला जाऊ शकतो हे सोप्या भाषेत समजून घेऊया। जर भविष्यात वीज बिल हे कागदपत्र म्हणून मागितले गेले तर त्याचा उपयोग लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी केला जाऊ शकतो। म्हणजेच एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी वीज बिलातील माहितीचा विचार केला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। उदाहरणार्थ, एखाद्या लाभार्थ्याचे वीज बिल नेहमीपेक्षा खूप जास्त येत असेल तर पात्रता तपासणी करताना या माहितीचा विचार केला जाऊ शकतो। मात्र मित्रांनो, हे संभाव्य बदल आहे। याबाबत अधिकृत निर्णय किंवा सूचना आल्यास त्यानुसार माहिती स्पष्ट होईल। त्यामुळे लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, पण भविष्यात होणाऱ्या बदलांबाबत जागरूक राहणे आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, आता शेवटी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, या सर्व माहितीचा उद्देश लाभार्थ्यांना घाबरवणे किंवा चिंता निर्माण करणे हा नाही, तर भविष्यात जर कोणते नवीन बदल झाले तर नवीन कागदपत्रांची आवश्यकता भासली किंवा काही नवीन प्रक्रिया सुरू झाली तर त्याची माहिती लाभार्थ्यांना आधीपासून मिळावी आणि त्यांनी वेळेत तयारी करावी, हा या माहितीचा उद्देश आहे। कारण पेन्शन ही अनेक लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची आर्थिक मदत आहे। त्यामुळे पेन्शन नियमितपणे मिळत राहण्यासाठी शासनाने सांगितलेल्या आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आणि आपली कागदपत्रे अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। म्हणून सर्व लाभार्थ्यांनी जागरूक राहावे आणि कोणत्याही अधिकृत सूचनेकडे दुर्लक्ष करू नये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती घेतली। यामध्ये आपण हयातीचा दाखला वेळेत सादर करणे का आवश्यक आहे, हयातीचा दाखला न दिल्यास पेन्शनवर काय परिणाम होऊ शकतो, तसेच भविष्यात रहिवासी प्रमाणपत्राची आवश्यकता का भासू शकते, याबद्दलची माहिती जाणून घेतली। यासोबतच डोमासाईल प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र यामधील माहिती, नवीन लाभार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी आणि वीज बिलाबाबत सांगितल्या जाणाऱ्या संभाव्य बदलातही आपण समजून घेतले। म्हणून सर्व लाभार्थ्यांनी आपली आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण ठेवावीत आणि शासनाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे। मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ही माहिती आपल्या गरजू लाभार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच प्रकारच्या सरकारी योजना, पेन्शन आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।